या मतदारसंघामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षानं दावा सांगितला आहे आणि त्याचं संताजी बाबा घोरपाडे नावाचे एक तरुण नवे उमदे नेतृत्व पुढे आलेलं आहे आणि त्यांना मतदारसंघामध्ये उतरवायचं अशा एक विनय कोरे यांच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे केवळ पन्हाळा या मतदारसंघामध्ये न राहता जिल्ह्यामध्येच एकूण आपलं राजकीय वर्चस्व वाढवायच्या दृष्टीनं विनय कोरे यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्या दृष्टीनं त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर बोलणी सुरू केलेली आहे. विनय कोरे यांच्या मग राजकारणाचा सहकाराचा मोठा वारसा आहे. कारण वारणा सहकार समूहाचं ते नेतृत्व करतात आणि तात्यासाहेब कोरे यांनी या सगळ्या वारणा सहकार समूहाची चांगल्या पद्धतीने उभारणी केलेली होती. मग तिथे साखर कारखाना, वारणा दूध संघ, शिक्षण संस्था, वारणा बाजार, महिलांचे संस्था असं एक मोठं सहकार्याचं तिथं जाळ आहे. परंतु शाहूवाडी माध्यमामध्ये ते विकासाचं पासून वंचित राहिलेलं आहे. त्यामुळे तिथल्या मुलांना सुद्धा आज सुद्धा जर आपलं काही भविष्य असेल तर त्यांना स्पर्धा परीक्षेकडे वळावं लागतं. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपलं कुठंतरी कल्याण होईल असं हे एकच त्यांना आशा राहिलेलं आहे. कारण जिल्ह्याच्या पूर्व भागात किंवा इतर भागामध्ये सहकाराच्या माध्यमातून काही नोकरी उपलब्ध झालेल्या आहेत, काही व्यवसाय उपलब्ध झालेले आहेत. ती संधी मात्र शाहूवाडी तालुक्याला मिळाली नाही. एक कारखाना आहे पण तो कारखाना ज्या सक्षमपणे चालवतो तो चाललेला नाही किंवा आता तो भाडेतत्वावर चालवण्याची वेळ आलेली आहे. 10-15 वर्षातलं राजकारण बघितलं तर आता विनय कोरे यांनी जनस्वराज्य पक्ष हा आपलं अस्तित्व ठेवायचं हे त्यांनी ठरवलेलंच आहे. किंबहुना जनस्वराज्य पक्षाच्या माध्यमातून राजकारण करायचे असे त्यांचा निर्धार आहे. परंतु हे करत असताना भारतीय जनता पक्षाची साथ सोडायची नाही असा त्याने विचार केलेला दिसतो. हाय हॅलो नमस्कार, मी ओमकार. तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत रिपोर्टर्स अँगल, आपला स्पेशल सेगमेंट. सरांशी आपण मगाशी उत्तर असेल किंवा दक्षिण कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा केलेली आहे. आत्ताच्या व्हिडिओचा आपला एपिसोड असणार आहे किंवा तो विषय असणार आहे तो म्हणजे शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघ. सर, चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. काय वाटतं सर, मतदारसंघामध्ये नेमकं वारं कुणाच्या बाजूने आहे? शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघामध्ये सध्या जनस्वराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे हे आहेत आणि त्यांच्या विरोधात गेल्या काही 5-6 विधानसभा निवडणुकीत जो सामना होतोय तसाच सामना परत एकदा या मतदारसंघामध्ये दिसल आणि सरोडकर पाटील, सतीश पाटील सरोडकर हे या मतदारसंघामध्ये उमेदवार असतील असं जवळपास नक्की झालेलं आहे. अर्थात लोकसभा निवडणुकीच्या वेळी सतीश पाटील सरोडकर यांनी निवडणूक लढवलेली होती आणि त्यावेळी तालुक्याच्या पातळीवर काही गोष्टी ठरलेल्या होत्या. त्याप्रमाणे एक सूत्र असं ठरलेलं होतं की लोकसभा निवडणुकीला सतीश पाटील सरोडकर हे विजयी झाले तर त्याच्याऐवजी त्या तालुक्यातील एक प्रमुख राजकीय घराणं आहे गायकवाड घराणं, की ज्या घराण्यामध्ये उदयसिंगराव गायकवाड 5 वेळा खासदार होते. त्यानंतर त्यांचे पुतणे संजय सिंग गायकवाड हे आमदार झाले. त्यांच्या पत्नी संजीवनी देवी गायकवाड ह्याही आमदार झालेल्या होत्या आणि याच घराण्यातले उदयसिंगराव गायकवाड यांचे नातू रणवीर सिंग गायकवाड जे जिल्हा बँकेचे संचालक आहेत त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी द्यायची आणि सतीश पाटील आबांनी दिल्लीचं खासदार होऊन दिल्लीचं राजकारण बघायचं अशा पद्धतीने ठरलेलं होतं. परंतु या निवडणुकीमध्ये सतीश पाटील सरोडकर यांना पराभूत झाले आणि त्या मतदारसंघामध्ये धैर्यशील माने यांचा विजय झालेला होता. तर आता या दोघांच्या मध्ये किंबहुना शाहूवाडी तालुक्यातले जे प्रमुख घटक आहेत त्यांची परत एकदा बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये कोणाला उमेदवारी द्यायचं याचा निर्णय होईल. परंतु एकूण संकेत पाहता पुन्हा एकदा सतीश पाटील सरोडकर यांना उमेदवारी मिळेल आणि आमदार विनय कोरे आणि माजी आमदार असलेले सतीश पाटील सरोडकर हा मागचाच सामना पुन्हा यावेळी आपल्याला पाहायला मिळेल. आपण 2019चा जर विचार केला विधानसभेचा तर त्यांचा आपल्या सत्यजित आबांचा त्या मतदारसंघामध्ये पराभव झाला होता. लोकसभेला सुद्धा आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा पराभव झाला. आता ही तिसरी त्यांची निवडणूक असेल, सलग 2 पराभव झाले. नेमकं काय असू शकतो, त्यांच्यावरती किती दबाव असेल एकंदरीत? पन्हाळा शाहूवाडी हा एकत्रित मतदारसंघ आहे, पूर्वी स्वतंत्र होता. बरोबर. तर पूर्वी पन्हाळा मतदारसंघ असताना विनय कोरे हे सातत्याने विजय होत होते आणि जेव्हा दोन्ही मतदारसंघ एकत्र झाला तर या मतदारसंघातलं एकूण चित्र बघितलं तर एकदा विनय कोरे विजय होत होते, एकदा सरोडकर विजय होते. म्हणजे सरोडकरांचा एकूण राजकीय प्रवास बघितला तर त्यांचे वडील बाबासाहेब पाटील सरोडकर हे 2दा आमदार झालेले होते आणि सतीश पाटील सरोडकर हे सुद्धा 2004 आणि 2014 असे 2 वेळा ते आमदार झालेले होते. आणि या मतदारसंघात आता विनय कोरेंच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढीस लागलेल्या आहेत. जरी मागच्या वेळी ते निवडून आले, त्यांच्या जनस्वराज्य पक्षाने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आणि त्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघामध्ये निधी आणला. त्यांच्या साखर कारखान्याला सुद्धा आता मोठा निधी मिळालेला आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना परत एकदा महाराष्ट्रामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्ष वाढवायचा आहे आणि त्यांनी भारतीय जनता पक्ष 15 जागांची मागणी केलेली आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांना 4 जिल्हे हवे आहेत.
त्यापैकी ते शाहूवाडी पन्हाळ्यामध्ये ते स्वतः राहत आहेत. शेजारी असणारा हा राखीव मतदारसंघ आहे. तिथं अशोक माने हे मागच्या वेळी त्यांचे उमेदवार होते. अशोक माने हे शिरोळ तालुक्यातले आहेत, तर त्यांना परत एकदा उमेदवारी देईल असं दिसतंय. दुसऱ्या बाजूला करवीर हा जो मतदारसंघ आहे कोल्हापूरशी लागूनच असल्या, तर या मतदारसंघामध्ये पूर्वी महायुतीकडून चंद्रदीप नरके हे 2दा आमदार झालेले आहेत आणि आता तिथं काँग्रेसचे आमदार आहेत आणि शिंदेंचा आमदार तिथं विद्यमान नसल्यामुळं या मतदारसंघामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षानं दावा सांगितला आहे आणि तिथं संताजी बाबा घोरपाडे नावाचे एक तरुण नवे उमदे नेतृत्व पुढे आलेलं आहे आणि त्यांना मतदारसंघामध्ये उतरवायचं अशा एक विनय कोरे यांच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे केवळ पन्हाळा या मतदारसंघामध्ये न राहता जिल्ह्यामध्येच एकूण आपलं राजकीय वर्चस्व वाढवायच्या दृष्टीनं विनय कोरे यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्या दृष्टीनं त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर बोलणी सुरू केलेली आहे आणि विनय कोरेंना आपण या मतदारसंघामध्ये परत एकदा जिंकू असा मोठा विश्वास वाटतोय. परंतु लोकसभा निवडणुकीचं जर समीकरण बघितलं तर शाहूवाडी आणि पन्हाळा या मतदारसंघामध्ये सतेज पाटील सरोकर यांना मताधिक्य मिळालेलं होतं. 21,000चं मताधिक्य मिळालं होतं. पैकी पन्हाळा मतदारसंघामध्ये त्यांना 3,000 मतं कमी पडलेली होती आणि शाहूवाडीमध्ये एकूण जर मतं झालं तर त्यांना जवळपास तिकडे 19,000चं मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे लोकसभेला जरी पराभूत झाले असेल तरी त्या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदारसंघात चांगली मतं मिळालेली आहेत आणि हे मिळालेलं मताधिक्य पाहता परत एकदा आपण आमदार होऊ असा त्यांनाही आत्मविश्वास आहे. त्यामुळं हे दोन्ही आत्मविश्वासाने भरलेले आजी माजी आमदार या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. शाहूवाडी पन्हाळा या डोंगराळ भागातली जनता कोणाला नेमकं विधानसभेत पाठवते याची आता आपल्याला प्रतीक्षा असेल. विनय कोरे यांचा विचार केला तर किंवा एकंदरीत जनस्वराज्य पक्षाचा विचार केला तर मतदारसंघात त्यांचा एवढा प्रभाव का वाढत चाललाय? म्हणजे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर ते म्हणतात की जवळजवळ 8 उमेदवार त्यांना पाहिजेत, तर एकंदरीत त्यांचा पक्षाचा प्रभाव मतदारसंघात आणि जिल्ह्यात एवढा वाढत का चाललाय? विनय कोरे यांच्या मग राजकारणाचा सहकाराचा मोठा वारसा आहे. कारण वारणा सहकार समूहाचं ते नेतृत्व करतात आणि तात्यासाहेब कोरे यांनी या सगळ्या वारणा सहकार समूहाची चांगल्या पद्धतीने उभारणी केलेली होती. मग तिथे साखर कारखाना, वारणा दूध संघ, शिक्षण संस्था, वारणा बाजार, महिलांचे संस्था असं एक मोठं सहकार्याचं तिथं जाळं आहे आणि हे जाळं बघण्यासाठी देश विदेशातले सगळे मान्यवर तिथे येत सुद्धा असतात आणि अशा एका ह्या सहकार समूहाची एक मोठी ताकद विनय कोरे यांच्या मागे असल्यामुळं त्याच्या आधारे या मतदारसंघामध्ये त्याने आपली बांधणी केलेली आहे आणि त्यामुळं एक जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक तरुण तडफदार म्हणून त्यांची एंट्री झालेली होती त्यावेळी आणि आपल्या नेतृत्वानं कर्तृत्वानं आपली प्रतिमा संवर्धनाचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. त्याला त्यांच्या असलेल्या अभ्यासाची त्यांनी जोड दिलेली होती आणि असं हे त्यांना लक्षात आलं की आपल्याला केवळ आपल्या मतदारसंघामध्ये राहून उपयोग नाही, तर आपल्याला राज्यामध्ये अजून राजकीय जर आपलं क्षितिज उंचवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला राज्यामध्ये आपला राजकीय विस्तार केला पाहिजे. म्हणून त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून हा सगळा व्याप वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नामध्ये त्यांना बऱ्याचदा यश सुद्धा आलेलं आहे. एकेकाळी त्यांचे 4 आमदार सुद्धा होते. या जिल्ह्यामध्ये त्यांनी 3 आमदार दिले, ते स्वतः आमदार होते. मागच्या वेळी हातकणंगले राखीव मतदारसंघामध्ये राजीव किसन रावळे हे त्यांनी आमदार निवडून आणलेले होते. चंदगड मतदारसंघामध्ये नरसिंह गुरुनाथ पाटील यांना निवडून आणलं आणि जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सुद्धा आणखी काही त्यांनी आमदार निवडून आणलेले होते. त्यामुळे आपण 4-5 आमदार निवडून आणले तर राज्याचे हे राजकारण अस्थिर होत चाललेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये 3 भाग झालेले आहेत, तशीच अवस्था महाविकास आघाडीमध्ये आणि या सगळ्या बेभरवशाच्या राजकारणामध्ये जर का आपण असे 4-5 आमदार निवडून आणले तर आपलं राजकीय महत्त्व आणि राजकीय प्रतिष्ठा वाढीस लागेल असा विचार करून त्यांनी एकूणच जिल्ह्याच्या राजकारणात आणि राज्याच्या राजकारणामध्ये लक्ष काढले आणि यामध्ये त्यांना मोठी भरारी घ्यायच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. या शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर हा मतदारसंघ एकंदरीत डोंगरी भाग येतो. मग या डोंगरी भागातले नेमके प्रश्न कुठले कुठले आहेत? जसा मगाशी आपण विचार केला की वारणा परिसरामध्ये सहकाराचं मोठं जाळे झालं आहे आणि त्या माध्यमातून या भागातल्या लोकांचं काय म्हणू की आपण आर्थिक उन्नती झालेली आहे. परंतु हे एक चित्र एका तालुक्याला आहे आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर शाहूवाडी हा किंवा पन्हाळ्याचा पश्चिम भाग आणि एकूणच शाहूवाडी तालुका हा मात्र विकासापासून वंचित राहिलेला आहे. कारण या मतदारसंघामध्ये जसं कोल्हापूर जिल्ह्याचा आपण विचार केला तर कोल्हापूर शहर असू दे किंवा गडिंग्लज, हातकणंगले, इचलकरंजी यासारख्या भागामध्ये औद्योगिक वसाहती स्थापन झालेल्या आहेत आणि त्यामुळे तिथल्या लोकांना कृषी आणि औद्योगिक अशा दोन्हीच्या विकासाची संधी गावलेली आहे.
परंतु शाहूवाडी मात्रेमध्ये ते विकासाचं पासून वंचित राहिलेलं आहे. त्यामुळे तिथल्या मुलांना सुद्धा आज सुद्धा जर आपलं काही भविष्य असेल तर त्यांना स्पर्धा परीक्षेकडे वळावं लागतं. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपलं कुठंतरी कल्याण होईल असं हे एकच त्यांना आशा राहिलेलं आहे. कारण जिल्ह्याच्या पूर्व भागात किंवा इतर भागामध्ये सहकार्याच्या माध्यमातून काही नोकरी उपलब्ध झालेल्या आहेत, काही व्यवसाय उपलब्ध झालेले आहेत. ती संधी मात्र शाहूवाडी तालुक्याला मिळाली नाही. एक कारखाना आहे, पण तो कारखाना ज्या सक्षमपणे चालवतो तो चाललेला नाही, किंबहुना आता तो भाडेतत्वावर चालवण्याची वेळ आलेली आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये पश्चिम घाटाचा हा संपन्न भाग, परंतु तिथं पश्चिम घाट असल्यामुळे विकासाच्या सुद्धा काही मर्यादा आहेत. पण जिथं विकास करण्याची संधी आहे तिथं सुद्धा नेतृत्व पुरेसं सक्षम झालेलं नाही, किंबहुना तिथं मोठे उद्योग आलेले नाहीत. आता त्या भागामध्ये काही औद्योगिक वसाहती प्रस्तावित दिलेले आहेत, पण अशा दुर्गम भागामध्ये जाऊन उद्योग कोण सुरू करणार आणि चालू केल्यानंतर ते टिकणार का, यासारखे सुद्धा वेगळे प्रश्न पुढच्या काळामध्ये उद्भवणार आहेत. तर जसा पन्हाळ्याचा वारणा खोऱ्यामध्ये जसा विकास झालेला आहे त्याहून विपरीत चित्र शाहूवाडी तालुक्यात आहे. त्यामुळे शाहूवाडी तालुक्यातले एकूणच सगळा विकास आहे तो खुंटलेला आहे. आणि त्या खुंटलेल्या विकासाला गती देणारं नेमकं नेतृत्व कोण, याच्या अपेक्षेने तिथला मतदारसंघ पाहतोय. आता या निवडणुकीमध्ये तिथली जी जनता आहे ती कोणाला प्रतिसाद देते हे आपल्याला बघावं लागेल. मागच्या 2019चा विचार केला विधानसभेचा तर विनय कोरे साहेबांनी भाजपचा पाठिंबा घेऊन तिकडून निवडणूक लढवली. यावेळी महायुतीकडून काय असू शकतं, किंवा महायुती तिकडून उमेदवार जाहीर करेल की स्वतः त्या विनय कोरेंच्या जनसुराज्य पक्षाला पाठिंबा देईल, काय वाटतं? नाही, आता म्हणजे गेल्या 10-15 वर्षातलं राजकारण बघितलं तर आता विनय कोरे यांनी जनस्वराज्य पक्ष हा आपलं अस्तित्व ठेवायचं हे त्यांनी ठरवलेलंच आहे. किंबहुना जनस्वराज्य पक्षाच्या माध्यमातून राजकारण करायचे असे त्यांचा निर्धार आहे. परंतु हे करत असताना भारतीय जनता पक्षाची साथ सोडायची नाही असा त्याने विचार केलेला दिसतो. कारण त्यांचे भारतीय जनता पक्षातले शीर्षस्थ नेते आहेत, देवेंद्र फडणवीस असू देत किंवा इतर नेते असू देत, त्यांच्याबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. पण त्याहीपेक्षा त्यांचे व्यक्तिगत संबंध नरेंद्र मोदी, अमित शहा या सगळ्या लोकांशी सुद्धा आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाबरोबर मिळतं जुळतं घेऊन भारतीय जनता पक्षाचा देशातला किंवा राज्यातला जो कारभार आहे त्याची सत्तेची फळं आपल्या मतदारसंघापर्यंत पोहोचवायची आणि आपल्या जनस्वराज्य पक्षाच्या माध्यमातून जी काही पेरणी केलेली आहे, जी काही बांधणी केलेली आहे त्याचा फायदा कारण काही लोकप्रतिनिधी निवडून आणून ते भारतीय जनता पक्षाला सत्तेसाठी द्यायचं, असं एक सत्तेत भारतीय जनता पक्ष आणि जनस्वराज्य पक्षामध्ये एक आदान प्रदान दिसतं. आणि हेच आदान प्रदान घेऊन भारतीय जनता पक्ष आणि विनय कोरे यांचं राजकारण सुरू आहे. त्यामुळं या दोघांच्या मध्ये काय फार मोठं अंतर आहे किंवा मतभेद आहे असं नाही, किंबहुना या दोघांचं राजकारण एकमेकाला पूरक अशा स्वरूपातच राहिलेलं आहे. येस, शेवटच्या मुद्द्याकडे आपण शेवटच्या प्रश्नाकडे बोलूयात. खरं तर एक पत्रकार म्हणून, एक जिल्ह्यातला पत्रकार म्हणून या मतदारसंघामध्ये फायनल कमेंट करायचं तर काय, विनय कोरे साहेब का पुन्हा सत्तेची तापासट होतं? एकूण या मतदारसंघामध्ये केलेली विकास कामं, सहकार्याच्या संस्थांच्या माध्यमातून केलेले काम हे पाहता विनय कोरे यांना नक्की संधी चांगली आहे. परंतु लोकसभा निवडणुकीचा जर आपण विचार केला, ती ग्रहित जर पकडले तर त्यातनं सतेज पाटील सरोडकर हे सरस करत दिसतात. तर या विधानसभेच्या वेळेचा मतदारसंघ नेमका कसा विचार करतो, तो विनय कोरे यांच्या विधानसभेच्या केलेल्या कामाच्या बरोबरीने त्यांच्या मागे जाणार, काय लोकसभेचा कल ठेवून पुन्हा सतेज पाटील सरोडकर जाणार, याची स्पष्टता होत नाही. ती स्पष्टता आपल्याला मतपेटीतूनच स्पष्ट होईल. ठीक आहे सर, मला वाटतंय की या शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाची चर्चा आपण इकडे तुर्तास त्या चर्चेला पूर्ण विराम देऊयात. सर, खूप छान वाटतं तुमची चर्चा करून. तुम्ही तो तुमचा अमूल्य वेळ आमच्या हॅलो महाराष्ट्राच्या टीमला दिला, त्याबद्दल हॅलो महाराष्ट्राच्या संपूर्ण टीमकडून मी आपला खूप खूप आभारी आहे सर. धन्यवाद.